ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत. बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. काय नेमकी कशावर बैठक होती, काय निर्णय घेण्यात आला? 1 सप्टेंबरला महाराष्ट्रातला ओबीसी मुंबईला जाईल आणि ओबीसीचं आरक्षण संपलंय त्याचा जाब आम्ही महाराष्ट्र शासनाला विचारू. परंतु तुम्ही हे कसं ठरवलं की ओबीसीचं आरक्षण संपलंच म्हणून? हे बघा, ओबीसी आरक्षण कशासाठी दिलंय? हे सामाजिक मागासांसाठी दिलंय. तुम्ही गरीब 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 म्हणून मनोज जरांगेच्या सांगण्यावरनं जर गरिबांना आरक्षण दिलं असेल मराठा समाजाला, तर मग EWS SC BC त्याचं काय? गरीब गरीब हा निकष लावला ना का मागास वर्गीय इतर मागास वर्ग याची व्याख्या बदलली का सरकारनं? का संविधानामध्ये कुठली घटना दुरुस्ती केली? हे संविधानिक प्रश्न आम्ही विचारायला सरकारला जाऊ. काय आंदोलनाचं स्वरूप असणार आहे? कारण की तुम्ही राज्यव्यापी आंदोलन म्हणताय, किती जण सहभागी होणार आहेत आणि काय नेमकं? कारण की त्यावेळेस कॅबिनेट देखील आहे, त्यावेळेस देखील तुम्ही काही करणार आहात? लाखोचा जनसमुदाय मुंबईला जाईल. त्यामध्ये ओबीसी असतील, त्यामध्ये विजय असतील, त्यामध्ये SBC असतील, महाराष्ट्रातला आगरी, कोळी, भंडारी, तेली, तांबोळी, हर एक सामाजिक दृष्ट्या मागास असलेला, मंडल आयोगाच्या यादीमध्ये असलेला हर एक माणूस मुंबईला 1 सप्टेंबरला येईल. मात्र तुम्ही आता पत्रकार परिषदेत नमूद केलं की 1 ऑगस्ट पूर्वी तुम्ही काही ओबीसी नेत्यांची त्यांच्याशी भेट घेणार आहात. नेमकं काय त्यांची चर्चा करणार आहात? कारण की या अगोदर तुम्ही अनेक वेळा सांगितलेले की ओबीसी नेते आम्हाला समन्वय नाहीये किंवा आम्हाला गृहीत धरले जात नाही. बघा, ओबीसी नेत्यांनी एक सांगावं आम्हाला, हे खरं आहे का खोटं आहे आणि तुम्ही काय करणार आहात. मी तर असं म्हणेन की खरं जर ओबीसीची चाड असेल ओबीसी नेत्यांना, तर एक ओबीसी नेता आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देईल आणि या आंदोलनात उभं राहील, या आंदोलनामध्ये सामील होईल. नाही तर ओबीसी नेते समन्वय साधत नाहीत किंवा त्याप्रमाणे तुमच्या हाकेला होत येत नाहीत. हे बघा, ओ देत नाहीत, त्यांना ओ द्यावी लागेल. नाहीतर मग निवडणुका आहेतच. तुम्हाला राजकारण जर समजत असेल तर मग राजकारणाची भाषा सुद्धा आम्हाला बोलावी लागेल. कुणाकुणाशी काही चर्चा झाली कोणत्या नेत्यांची वगैरे? चर्चा हो न हो, आम्ही त्यांच्याशी बोलत आहोत. त्यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट कराव्यात. जर आम्हाला नसेल भेटायचं, आम्ही छोटी सर्वसामान्य कुटुंबातली पोरं आहोत, ओबीसीचा आवाज उठवत आहोत, नसेल त्यांना आम्हाला जर प्रतिसाद द्यायचा तर त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी. आम्ही म्हणत नाही त्यांनी आमच्या समोर येऊन आम्हाला सांगावं, असं पण आम्ही म्हणणार नाही जरांगेगत. त्यांनी त्यांची ते जिथं आहेत, ज्या पक्षामध्ये आहेत, ज्या बैठकीमध्ये आहेत, तिथून त्यांनी भूमिका जाहीर करावी. जर भूमिका जाहीर नाही झाली तर आम्ही ओबीसीचे मंत्री आहेत म्हणून पण आम्ही शांत बसणार नाही. आम्ही ओबीसी मंत्र्यांना सुद्धा हा सवाल विचारू, प्रश्न विचारू. मनोज जरांगेंनी ज्याप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर व्यंग केलं, त्यावर तुम्ही आता देखील त्यांची साथ देखील देईल. मात्र एकीकडे तुम्ही म्हणताय की ते आमच्या सोबत नाहीत, मग तुम्ही साथ देखील देता आणि एकीकडे म्हणताय की आमच्या सोबत देखील नाही. ओबीसी बांधवांना जर बॉडी शेमिंग होत असेल ते ओबीसी असल्यावरून, तर आम्ही ओबीसी साठी भांडणारी माणसं आहोत. आता राजकीय भूमिका काय घ्यायची त्या मंत्र्यांनी ठरवावं. आता मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांच्या बाजूनं आम्ही ठामपणे उभं राहिले, चळवळीतले सर्व कार्यकर्ते. आम्ही आज म्हणतोय ओबीसीचं आरक्षण संपलंय. मग संपलंय का नाही ते तुम्ही सांगा, आणि संपलं नसेल तर तसं सांगा ओबीसींना, आणि संपलं असेल तर तसं सांगा. तुम्ही मंत्रिमंडळामध्ये बसून काय करताय? ओबीसी जर देशोधडीला लागत असेल, ओबीसीचं आरक्षण संपत असेल, तर तुमची भूमिका काय नक्की? हे प्रश्न आम्ही विचारू त्यांना. कशा प्रकारचा लढा असणार आहे? कारण की तुम्ही बोलताना म्हणालात की शेवटचं आंदोलन असणार आहे, शेवटचा लढा असणार आहे. नाही, कारण की आता थोडीशी आमची नाराजी, थोडीशी नाही म्हणता यायची, कारण की जी परिस्थिती आहे, आमचा संविधानिक हक्क अधिकार असून आम्हाला 93 साली आरक्षण मिळालेलं असून, कुठंतरी आम्हाला 2, 5, 10 वर्ष झाली आणि ते 2004चा JR आला आणि आम्हाला जे मिळालेलं शैक्षणिक, राजकीय आणि नोकरीतलं आरक्षण हे कुणबी दाखल्याने हिरावून गेलं. त्याच्या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून आमचे ओरड चालू आहे. एवढं सगळं करतोय आम्ही. उपोषणं गेले तिघांनी, आम्ही बाजू मांडतोय, आम्ही महाराष्ट्रात फिरतोय, आमच्या गाड्या फोडल्या गेल्या, आम्हाला धमक्या दिल्या गेल्या, आमच्या गाड्या जाळल्या गेल्या. एवढं सगळं करून आम्हाला पाहिजे एवढा जो प्रतिसाद आमच्या ओबीसी घटकामधनं नाही आहे. नाही, ठीक आहे, आम्ही मान्य करतो हे आलुती बलुती हाताव पोट असणाऱ्या या 450 जाती आहे, परंतु जिथं निर्णायक वेळ असती आणि जिथं खरंच गरज असती, आमच्यासारख्या लढणाऱ्यांना आम्ही लढतो. आम्ही एकटं लढू. आम्ही नाही या जरांगे साहेबच्या प्रस्थापित समाजासारख्या डिफेंडरमधनं फिरणारे नाही. आम्ही ते आमचे आमदार खासदार आम्हाला लाखो करोडोची मदत करणारे, पण कुठेतरी जिथं आमच्या बाबा आम्हाला पण कुठेतरी आमच्या पाठीवर हात ठेवून म्हणायला पाहिजे तुम्ही लढा, तर त्यामुळं आम्ही आमच्या समाजाला अपील करतो, बाबा नो, आमच्या तिघांच्या आम्हाला खायला असं नाही, आमच्या घरात खायला नाही आहे, आमच्या बायका पोरांसाठी आम्ही नाही, आम्ही सदन आहोत, पण मी तुमच्या पोरांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी,
तुमच्या एखाद्या बाबा कोणतरी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व्हावा आणि तो नंतर पुढे जाऊन आमदार, खासदार आणि मंत्री व्हावा. आपल्यातला कोणतरी छगन भुजबळ व्हावा, गोपीनाथ मुंडे व्हावा, गोपीचंद पडळकर व्हावा, यासाठी आम्ही भांडतोय. बरं, आता बाकी शिक्षणातलं, नोकरीतलं सोडा हो, पण आणि जे नगरसेवकांची हक्क अधिकार बोगस दाखल्याने गेले ते नगरसेवक तरी येतात का? तुम्ही का लाजता? भीती वाटते तुम्हाला मराठ्यांची मतं जातील म्हणून? तुम्हाला असेच सतरंजा उतरत राहतात. म्हणून आम्ही अपील केले आज की बाबा नो, आम्ही लढतोय ते योग्य करतोय का चुकीचं करतोय का वाईट करतोय ते तरी सांगा. त्यामुळं आम्ही याला निर्णायक लढा म्हणलोय. 1 सप्टेंबरला आम्ही तर 3 जण आम्ही जेवढे 50-100 आम्ही चालत जाऊ मुंबईला. पण तुम्हाला यायचं नसेल तर काळ आणि इतिहास लक्षात ठेवल की पहिल्यांदा भारताच्या इतिहासात असं झालं की लढायला योद्धे तयार होते पण त्यांच्या मागं सैनिक नाही आलं. तर असं व्हायला नको. आणि आम्हाला वाटतंय आमचा ओबीसी भटका विमुक्त तो थोडासा घाबरून राहणार आहे, पण नक्कीच आमच्या बरोबर येईल. त्यामुळं 1 सप्टेंबरला 1 सप्टेंबरच्या आंदोलनातून सरकारला नेमका काय इशारा देणार आहात? सरकारला आम्ही आता जेन झीने काय केलं, सरकारने ते जे दिल्लीमध्ये आंदोलन झालं त्यांना वाटत होते जेन झी म्हणजे पिझ्झा बर्गर खाणारी पोरं, पण ज्या वेळेस ते तिथं ठाण मांडून बसले, लाठ्या खाल्ल्या, त्यावेळेस मोठमोठ्यांना पण झुकावं लागलं. 12 वर्षानंतर जो पंतप्रधान 12 वर्ष कुठल्या मीडियासमोर गेलता, नंतर 3दा फेसबुक लाईव्ह आला फ्रेंड्स करत. त्याच्यामुळं हा ओबीसीचा आता जनझीचा उद्रेक मुंबईमध्ये होईल आणि सरकारला हे अवघड पडेल. हे सरकारला दाखवण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये जाणार आहोत आणि सरकार खडबडून जागा होईल असे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर आम्हाला आहेच ना 2029 आम्हाला मताचा अधिकार आहे ना, त्यावेळेस दाखवून देऊ ना. DNA म्हणून आम्ही तुमच्या मागं आलो. तुम्हाला असं वाटतं की हे काय खिशातलेच आहेत, हे काय मुख्य त्याचा पश्चाताप आहे का मग आता? त्याची भाजपला पश्चाताप आहे का त्याचा? 100% पश्चाताप नाही, राग आहे. पश्चाताप करायला आपण कोण आहे? राग आहे. कारण की हे काही शेवटपर्यंत ताम्रपट्टा आम्ही लिहून नाही दिला. आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत प्रत्येकाने पॉवर ओटाने नाही दिली. 5 वर्षापुरतं होतं. 5 वर्षात तुम्ही तुमचं चित्र दाखवलं. अजून तुम्हाला 2 वर्ष आहेत. या बावनकुळे साहेबांना तुम्हाला जेव्हा बोलले तुम्ही आमच्या तेली समाजातले, आता आम्हाला वाईट वाटलं. आमचा तुमच्या खूप मोठा रोष आहे. अहो, विखे पाटील त्यांच्या पत्नीला झेडपीतनं कुणबीवर कुणबीच्या दाखल्यावर निवडून आणलं. त्यांना त्यांच्या समाजाचं हे कळतंय. पण तुम्हाला जर त्या उपसमितीचं अध्यक्षपद दिलंय तर तुमची नैतिक जबाबदारी नाही का? ती मीटिंग लावावी. 13 मीटिंग तिकडं होता, तिथं आम्ही 50 वेळा मी पत्र दिलीत की मीटिंग लावा. फक्त हा कुणबी दाखल्यांचा विषय नाही, आमच्या शिष्यवृत्तीचे विषय आहेत, आमच्या महाज्योतीचे विषय आहेत. सारथीची चकाचक 5 स्टार बिल्डिंग इथं आहे आणि महाज्योतीचा ऑफिसला जागा नाही मिळत. त्या अजितदादा गेले, आम्हाला बोलायचं नाही, पण अजितदादांनी 1200 कोटी रुपयाची जमीन आणि निधी हा सारथीसाठी दिला. मग बावनकुळे साहेब तुम्ही किती दिवस असं बरं, तुम्हाला जे ओबीसी नेते जे ते आमदारकी असेल, खासदारकी असेल किंवा मंत्रीपद असेल यासाठी सरकारची बांधील तसं वाटते तुम्हाला? नाही, नक्कीच ना. आणि मी म्हणतो बघा, त्यांनी जावं ना सरकारमध्ये, म्हणजे ओबीसी नेत्यांनी ओबीसी करायचं आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी तिथं मग 180 आमदार मराठा समाजाचे, विखे पाटलांनी समाजाचे घ्यायचे. आमचं म्हणणं ते नाही, पण तुम्ही न्याय सर्वांना सारखा द्या. ज्या वेळेस ओबीसीचा विषय आला त्याच्या वेळेस तुम्ही कट्टरतेने विषय मांडला पाहिजे. तुम्ही तिथं ठामपणे भूमिका. भुजबळ साहेबांनी किती लढायचं, 80 वय झालं, मग बाकीच्यांनी काय करायचं? त्यामुळं आमचं म्हणणं आहे की शेवटी कोणी ताम्रपट नाही, सरकारला पण दिलेला नाही, ओबीसी मंत्र्यांना पण नाही दिलेला, ओबीसी आमदारांना पण नाही दिलेला. आणि ह्या जरांगेला ज्यांनी रसद पुरवली ना, तुम्हाला काय वाटतं तुम्ही फक्त आमच्या मंत्र्यांचं काढता? त्या तालुक्यातनं तुम्ही सांगलीमध्ये, जतमध्ये जिथं जे मंत्री आले, जे आमदार आले ना, आम्हाला पण आहे ना तुमचा कच्चा चिट्टा आमच्याकडे पण सगळं असणार आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाने आपल्यासोबत होते. 1 ऑगस्ट रोजी, आता 1 सप्टेंबर रोजी खरं तर ओबीसी समाजाची पुण्यात मुंबईमध्ये धडक मोर्चा असणार आहे. राज्यव्यापी आंदोलनातून आता सरकारचं लक्ष वेधून ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आता सोडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न असणार असल्याचं लक्ष्मण हाके असतील किंवा मंगेश ससाने असतील यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेलं आहे. निरंजन शेरकर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.